आपला मुमुक्षु प्रकरण मधला दुसरा सर्ग मागच्या वेळेला झाला. त्यामध्ये आपण असं बघितलं की प्राक्तन आणि वर्तमान काळात चालू असलेलं कर्म यांची एकमेकात स्पर्धा असल्यासारखी असते. कधी प्राक्तन जिंकतं, कधी दैव जिंकतं, म्हणजे कर्म जिंकतं. पण जर शास्त्रानुसार कर्म आपण केलं तर बऱ्यापैकी आपण प्राक्तनावरती मात करू शकतो. कारण सतत ते संघर्ष चालूच असतो. प्राक्तनामुळे काही गोष्टींचे आपल्याला ते तशाच करायच्या वाटतात, जरी आपल्याला कळत असलं हे चुकीचं आहे, पण ती सवय इतकी असते, मागचे संस्कार, तर त्यामुळे चुकतं. पण ते त्याला मात करून जर शास्त्रानुसार कर्म केलं तर बऱ्यापैकी प्राक्तनावरती विजय मिळवू शकतो असं त्यांनी सांगितलं. तेव्हा गुरु शास्त्र प्रमाणेस्तु निर्णितम तावद आचर असं ते रामाला सांगतात की गुरु आणि शास्त्र यांनी जे प्रमाण मानले की असं मागावं, असं मागू नये, त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे मग असं आचरण केलं की बऱ्यापैकी तुम्ही सुरक्षित राहता सगळ्या बाबतीमध्ये. असं म्हणून त्यांनी काय म्हणलं की प्रयत्नाचं स्वरूप कसं पाहिजे, तर ते शास्त्रानुसार असायला पाहिजे. म्हणजे शास्त्र झुगारलं आणि स्वतःला वाटेल पाहिजे तसं केलं की आपल्याला अनर्थालाच तोंड द्यावं लागतं. म्हणजे आता आपण बघतो कित्येक लोक ट्रॅफिक सिग्नल ओलांडून जातात, पण त्याच्यात नुकसान त्यांचं पण होतं आणि दुसऱ्यांचं पण होतं ना. तिकडून येणाऱ्या माणसाला काही कल्पना नसते. म्हणजे शास्त्राने काय सांगितले, मग ट्रॅफिक सिग्नल पाळा, पण ह्यांनी नाही पाळले तर नुकसान होतं ना. तसंच कितीतरी ऍक्सिडेंट असे होतात. तेव्हा म्हणून इष्टफल जर आपल्याला मिळायचं असेल, पाहिजे असेल, तर शास्त्रीय प्रयत्न करावा. नुसतीच फळाची इच्छा मनात ठेवून फळ मिळणार नाही. त्यामुळे पौरुष प्रयत्न हे अत्यंत आवश्यक आहे. पण काही वेळेला काय होतं की आपण शास्त्राप्रमाणे वागायला गेलं ना की घरातल्या लोकांपासून सगळे विरोध करायला लागतात. हो की नाही? असं आताच कशाला करायला पाहिजे, मग तुमचं फारच असतं काहीतरी असं. सगळ्यांच्याकडे तेच आहे की असं कुठे असतं काय. आता अमेरिकेत असं कुठे वागतात, पण ते किती पुढे गेलेत, अशी उदाहरणं द्यायची. आता अमेरिकेतल्या प्रत्यक्ष वैयक्तिक त्या माणसांचं सुख दुःख त्यांना माहिती ना. बाहेरून तुम्हाला अमेरिका चांगली दिसते, पण तिथे सुद्धा काय वंशवाद आहे, अमुक आहे, तिथे बाहेर सेफ नाहीये फिरणं. पण ते लांबून काय वाटतं की ते कुठे पाळतात, खूप चांगलंय, ते कुठे पाळतात. मग असं काहीतरी आर्ग्युमेंट करायचं आपले. त्यामुळे शास्त्राप्रमाणे वागलं तर सेफ राहतं. पण असे लोकही आपल्याला नाव ठेवतात, भुलवतात, भीती घालतात, अमुक तर पुष्कळ अशा गोष्टी होतात. पण याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं की हे अडथळे म्हणजे आपलं पूर्वकर्म आपल्याला अडते. ते नसतं तर कोणी आपल्याला अडथळा आणला नसता, असं आपण समजून घ्यायचं. आणि शास्त्राप्रमाणे अगदी ठोस नाही मी हे करणारच, कारण शास्त्र असं आहे, असं आपण करायचं. हल्ली ते असं नाही का, असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं तरी मुलांना घाई आहे, अमकय तमकय, कशाला नैवेद्य दाखवायचंय, अगदी इथपासून असतं. सगळे अनुभव आहेत मला याच्यामध्ये. साधा नैवेद्य दाखवायचा, रोज नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. ओके, पूजा केल्या नैवेद्य दाखवला पाहिजे. मग समजा लाडू केले आपण, तर आपण काय म्हणतो की पहिला देवाला आपण पण ते मग कशाला पाहिजे, देव काय खातो का, अमकं तमकं असं. मग मी हल्ली काय करते, वेगळं काढून ठेवते. केलं ना की नैवेद्याचं सगळं ताट वेगळं ठेवायचं, तुम्हाला वेगळं काढून ठेवायचं, काय करायचं ते करा म्हणायचं, आपलं शास्त्र चुकवायचं नाही, असं करायचं. तेव्हा असे म्हणून ते शुभकर्म, शुभ म्हणजे शास्त्रानुसार जी सांगितलेली कर्म आहेत ती करायला मागे पुढे बघायचं नाही, कुणी किती आपल्याला. म्हणून इथं कसं म्हणलं त्यांनी, परम पौरुषमाश्रित्य दंतही दंतान विचूर्ण, म्हणजे दातात दात चिकून अगदी कच्चून करायचीच, कोणी काय म्हणलं तुला दात खाऊन का होईना. शुभेन अशुभम उद्युक्तम प्राक्तनम पौरुषम जायेत, म्हणजे अशुभ कर्मांवरती शुभ कर्मांनी मात करायची, अगदी दात ओठ रगडून का होईना, ते प्राक्तनाला जिंकायचं असं त्यांनी सांगितलंय. तेव्हा जसं आपण म्हणतो की काल आपण जास्त जेवलो, आजीर्ण झालंय,
आज लंघन करूया, म्हणजे काउंटर ऍक्शन करतो की नाही, मग आपलं पोट बरं होतं. तसं आहे आपलंच कर्म ना, आपण जेवलो आपल्या कारण नसताना जास्त जेवतो आवडलं म्हणून, मग आपणच करायचं की नाही आज लंघन करूया, असं अशा प्रकारे मात करायची असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरं ते असं म्हणतात की मनुष्याने वेळ काढून सत्पुरुषांच्या सहवासात राहावे. सत्संग आवश्यक आहे. वेळ काढून आता वेळ नाही मग वेळ नाही बघू असं काही करता कामा नये, सत्संगती पाहिजे. आणखीन त्यांनी एक असं विचार ठेवायचा की आपलं आयुष्य फक्त आपल्या घरात राहून आपल्या नोकरीपुरतं आपल्या आर्थिकतेच्यापुरतं असं सगळं मुलाबाळात आणि याच्यात एवढं घालवू नका. तर देहाचा पिंजरा खोटा आहे, कधीतरी तो सोडावा लागणार आहे, हे कायम लक्षात ठेवा. इतकं त्याच्यामध्ये गुंतू नका, कारण माहित नाही आता गेल्या जन्मी आपण कोण होतो, कुठला देह होता, त्यावेळेचे आपले नातेवाईक आई वडील कोण होते, काहीच आपल्याला माहिती नाही ना. तसं या जन्मातले या जन्मापुरतेच आहेत, पुढे कोण येणार आहे की नाही जवळ काय माहिती आपल्याला. मग कशाला एवढं गुंतायचंय त्याच्यात ना. समर्थाने अगदी सोप्या शब्दात सांगितले, जीवा कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मा आली, त्या तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. कर्माने तुम्ही एकत्र आलेले असतात भोगायला एकमेकांच्या नादाने, त्याला आपला म्हणून तुम्ही कसं काय आपलं आपलं करत कवटाळत बसता, असं करायचं नाही असं ते सांगतात. आणि मग काय होतं की जे शास्त्र मानत नाही त्यांच्यावर संकट आली की ते दैवाला दोष देत बसतात, माझंच नशीब असं वगैरे असं म्हणून. तर ते तसं करू नको असं ते सांगतात की उगाच तो असं जर वागत राहिलं तर आपण पशुसारखंच झालो ना. आपलं खाणं पिणं, घर सांभाळत बसणं, मुलं सांभाळत बसणं करणं, तसं करू नका असं ते म्हणतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता बघू म्हातारपणी करू पुरुषार्थ, आता हे मार्थ आता कशाला करायचंय, त्याचा काही उपयोग नाही असं सांगतो. त्यानंतर आलस्यम यदि न भवे जगती अनर्थ हा कोनस्यात बहुधनको बहुश्रुत वा आलस्यात इयम अवनिही ससागरांता संपूर्ण नरपशुभिश्च निर्धनश्च. ते म्हणतात की आळसाने खूप त्रास होतो. उद्योगाचा कंटाळा करणारे अडाणी माणसं जी असतात त्यांनी सगळी पृथ्वी भरून गेलेली आहे. नाहीतर उद्योग करून संपत्ती मिळवायची, ज्ञान मिळवायचं, बहुश्रुत व्हायचं, हे सगळ्यांना शक्य आहे. पण ते म्हणतात आता कशाला करू, मी आता किती जणांना सांगते की बाबा गीता वाचा, दिनाने करा, आता काय करायचं बघू की नंतर आता म्हणजे मी नावाने ठेवते, पण तुम्ही 17व्या वर्षी जरी 18 अध्याय पाठ केले तरी त्यात जे सांगितलेलं आहे ते वागायला तुमच्याजवळ किती दिवस येतात, किती शिल्लक आहेत दिवस, की गीतेत सांगितले त्याप्रमाणे वागे. तर कशाला आहे की कर्म कसं करावं ते सांगण्यासाठी आहे की नाही गीता, की जीवन कसं जगावं, कर्म कसं करावं, मृत्यूला समोर कसं जावं. पण आता तुमचं सगळं झालेलं आहे, सगळं झाल्यावर तुम्ही काहीच नाही करत आहे, करू शकणार आता. पण ती अभ्यासाला होती. हो मला पण म्हणून म्हणलं मी नावं नाही ठेवते, गीता पाठ करण्यात वाईट काहीच नाही, पण ज्या हेतूसाठी ती गीता आहे ते तुम्ही आता नाही करू शकत ना. तुम्ही पुरुषार्थ करण्याच्या योग्यतेचेच राहिलेले नसतात. आता माझ्या वयात गीता मी केली 18 अध्याय जरी पाठ, तरी मी काय करणार आहे सांगा. किती दिवस माझ्या हातात आहेत पुढचे काय माहिती ना, काही सांगू शकत नाही. पण असं अलीकडे माझं आता आपले दिवस किती राहिले नाही, साहजिक आहे ना. आता 75ला सगळेजण झालेत, 70च्या पुढे गेलेत, मग काय सांगता येत नाही ना कोणाचं आयुष्य किती. माझं काय म्हणणं गीता पाठ करू नये असं मला म्हणायचं नाही, पण ज्या हेतूसाठी गीता आहे मग उशिरा वेळ मिळाल्यावर पाठ करून फार उपयोग होत नाही. कलियुग असल्यामुळे नाही ना एवढं लोकांचा ओढा या सगळ्या गोष्टी. आता आपण हा अभ्यास करतो याच्या दृष्टीने विचार करा. तेव्हा आपण याने रामाला त्यांना काय सांगायचं की तू उगाच दैव करत बसू नको, पुरुषार्थाने सगळ्यावरती मात कर असं त्याला सांगितलं. दैवम आश्वासना मात्र दुःखे पेलव बुद्धिशिव. दुबळ्या माणसानं थोडं समाधान व्हावं म्हणून जाऊ घरी नशीब नव्हतं आपलं असं म्हणायचं, पण खरं म्हणजे तसं नाही. दैवात असेल, आता आपण
अग्नी आहे आणि अग्नीत उडी घ्यायची म्हटलं आणि दैवात असेल तर मला भाजणार नाही असं होईल का? काही वेळेला रॅशनल विचार करावाच लागतो ना. तेव्हा असं नाही ते. तेव्हा असं उगाच दैव दैव करत बसायचं नाही. दोन्हीची जोड असते. आपल्याला पूर्वकर्मही असलं तरी सुद्धा त्याच्यावर मात करता येते आणि ऐहिक प्रयत्न पण करायला पाहिजे. काही वेळेला विनाश शक्तींचा जोर असतो. एखादा पदार्थ अगदी पूर्ण स्थितीला येतो पण पिकल्यानंतर नाश होतो त्याचा, असं पण होऊ शकतं. पण काही वेळेला आपण इतक्या प्रयत्नाने मिळवलेली वस्तू नष्ट होते, चोरीला जाते, काहीतरी होतं. तर ज्या ठिकाणी आपल्या हातात नाही तर शोक करू नका ना. ठीक आहे, नाही झालं म्हणायचं, असं पुन्हा मिळवायचं असं. आणि त्यांनी दैव आणि नियतीमधला फरक केलेला आहे. नियती असते ते म्हणतात की कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध प्रयत्नाकडे, दैव काही करत नाही. त्याप्रमाणे दैव चांगलं वाईट करतं हे पण बरोबर नाही. तर प्रयत्न करणाऱ्याने परमार्थ करावा त्यांनी. आणि नियंत्रत्व कशा ठिकाणी असतं तर प्रत्येक माणसाच्या ठिकाणी व्यक्त होणाऱ्या नियतीकडे नियंत्रण असतं बरं वाईट. पण तुम्ही ते बदलू शकता प्रयत्नाने. अनंतम समतानंदम परमार्थम स्वकम विदु स एभ्या प्राप्यते यत्नात सेव्याते शास्त्र साधवा. ते म्हणतात की नित्य आनंदाची स्थिती प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल तर शास्त्राची आणि ज्ञानकोशाची सेवा करावी. तिथे ते सांगितलं ना की जे लोक मोठे असतात सतत परिप्रश्नेन सेवया तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं सेवा करून तुम्ही मिळवू शकता. आता विश्वामित्र ऋषींनीच बघा ना, क्षत्रिय होते, क्षात्रतेज होतं, पण खूप प्रयत्न करून त्यांनी ब्रह्मर्षी पद मिळवलं ना, पुरुषार्थ केला त्यांनी. तेव्हा आपण एखाद्या टोपलीमध्ये पाणी घेऊन जायचं म्हणलं तर पाणी गळून जाणारच की नाही. तशा प्रयत्नाला काही अर्थ नाही. ती छिद्र बुजवा मग पाणी घेऊन जा, म्हणजे त्याला उपाय असतो काहीतरी. आता कर्माचं मूळ काय मुळात, तर शुभ आणि अशुभ वासना हे कर्माचं मूळ आहे. आता ते कसं असतं, माणसाच्या मनामध्ये सगळं आहे. मग माणसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं शरीर वापरतो की नाही. शरीराला तशी काही इच्छा नसते, शरीर जड आहे. शरीराला चालवणारं, इंद्रियांना चालवणारं मन आहे. मनाची इच्छा इंद्रियांच्या द्वारे पुरी करतो आपण, बरोबर आहे. मन स्वतःहून काही करू शकत नाही कारण ते स्थूल स्वरूपामध्ये नाहीच आहे. मग मन कोणाला प्रेरणा देतं? इंद्रियांना. किंवा मला चहा प्यायचा म्हटलं की आपलं शरीर मला उठवून ते चहा करून ते पिणार. ते प्यायचं शरीर प्यायल्यासारखं दिसतं पण मनाची ते हाव असते की मला चहा हवा असं. त्यामुळे मन हे इंद्रियांना प्रेरणा देतं आणि त्यांच्याकडून काम करून घेतं. त्यामुळे वासना जशी असेल तसं काम. वासना कशी आहे तुमची त्याच्याप्रमाणे ते काम होत असतं. म्हणून वसिष्ठ आम्हाला म्हणतात शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित पौरुषेण प्रयत्नेन योजनीय शुभे पथी. ऍक्च्युअली अजून सुरू व्हायचं आहे अजून मुख्य ज्ञानाला. आधीची तयारी आहे आधीच बरं सांगितलं. हा श्लोक आहे 9वा 3रा सर्गामधला 9वा श्लोक आहे. तेव्हा शुभ आणि अशुभ प्रयत्नाने त्याला शुभ वासनांकडे वाढवायचं. हे स्वतःला जिंकणं फार कठीण आहे बरं का. आपल्या वासना आपण जिंकायच्या हे सगळ्यात अवघड काम. एक वेळ दुसऱ्याला जबरदस्ती मारून मुटून काहीतरी आपण लोभ देऊन त्याला मोह घालून काहीतरी त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतो सामदाम दंड वेदाने. पण स्वतःच्या मनाकडनं नाही करून घेऊ शकतो. आपल्या वासना बदलणं हा भयंकर अवघड जातं माणसाला. त्याच्यासाठी तर ते ध्यान वगैरे सांगितलं. पण तुम्ही ध्यानामध्ये सुद्धा बघा मन एकाग्र होत नाही लगेच. त्याचं कारण चित्तशुद्धी व्हावी लागते. हे अध्यात्म जे आहे ना ते सगळं एकमेकात इतकं गुंतलेलं आहे बरं का. आणि चित्तशुद्धी कशाने होते तर गुरुमंत्राने. गुरुमंत्र कधी मिळेल तर कुलदेवतेचं आपण काही केलं तर कुलदेवता जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा आपल्याला गुरुमंत्र मिळेल.
गुरुमंत्राचा जप आपण ठराविक तेवढा झाला की जरा चित्तशुद्धी व्हायला, आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मग ध्यानामध्ये आपण एकाग्रता करू शकतो. असं सगळं ते एकात एक असं काम करून येऊन असं ध्यानाला बसलं तर ते आपल्यासारख्याला होत नाही. ते ज्ञानेश्वर माऊली करू जाणे, कारण ते सगळे कायमच ध्यानावस्थेत असतात, आपल्याला नाही जमत ते. तेव्हा असं जर केलं की एक लक्षात घ्यायचं म्हणतात की मी हा पंचमहाभूतात्मक देह नाही, मी आत्मा आहे प्रज्ञान घन असा, आणि तेच माझं स्वरूप आहे. देह काय मी अनेक घेतले असते, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचे अर्जुन म्हटलेलंच आहे की नाही श्रीकृष्णाने. अनेक देह घेतलेत, मी घेतलेच सोडलेत, पण मी आहे ना, आहे तसाच आहे की नाही. त्याला म्हणायला सोपं आहे, त्याला कळते सगळं. आपल्याला काय माहिती मागचा देह कुठला होता ते, आपल्याला कुठे आपलं मागचा जन्म पण कळत नाही ना. काही संस्कार म्हणजे डॉक्टर वर्तकांनी सांगितलं कुठला जन्म आहे ते, त्यांचं बघा तुम्ही पुनर्जन्माचं पुस्तक, डॉक्टर वर्तक पवी वर्तक, त्यांनी सांगितलं की गेल्या जन्मी कोण होतं. त्या युद्धाच्या वेळेला ते काही पथकाचे प्रमुख होते, आणि त्यांचे जे बरोबर सगळे लोक असतील 20-25 ते सगळेजण एका खोलीमध्ये लपले होते, पण त्याच्या हल्ला झाला आणि ते काही त्यांना वाचवू शकले नाहीत. तर त्या सगळ्या लोकांनी राग धरला. ते म्हणलं आता हे सगळे माझे नातेवाईक पण आहेत वेगवेगळे, की कसं मला कुठे पाडता येईल ते म्हणतात, आणि मी असं असा होतो. सगळं त्यांनी सांगितलं स्वतःच्या पूर्वजन्मात. असं खूप जण सांगतात. नाही, ह्या म्हणजे त्या ध्यानावस्थेमध्ये त्यांना ते कळालं. लहानपणी कळतं एखाद्याला, कारण पूर्वस्मृती असतात, त्यानंतर जातात. पण मोठेपणी ध्यानावस्थेमध्ये पूर्वजन्म पाहू शकतो आपण, आपल्याला कळत नाही तेच बरं आहे. शेवटी कसं असतं, तुमचं कर्म जे असतं ना ते महत्वाचं असतं. ते कर्म शास्त्रानुसार करणं हे जास्त महत्वाचं. म्हणून ते म्हणतात की तुम्ही भोग वगैरे करू नका, सदाचरण करा, मनाची संतोष वृत्ती ठेवू द्या. इथे त्यांनी संतुष्ट राहावे हा श्लोक आहे ना, हा 73. संतोषो हि परम श्रेय, संतोष सुखमुच्यते, संतुष्ट परमभ्येती, विश्राम मरिसूदन. संतुष्ट राहायला शिका. असं जे काय आहे ते निराश होऊ नका, भ्रष्टाचार टाळा, योग्य मार्गाने धन मिळवा आणि संतुष्ट राहा. फार विषय उपभोगायची अभिलाषा धरू नका. मग आता ते म्हणतात सत्पुरुष आहेत. असं म्हणजे कोण आहे? सत्पुरुषांच्या संगतीत राहा. मग असं कोण आहे, ओळखायचं कसं ना? बाहेरून काय सत्पुरुष वागणारे खूप असतात. थोडा वेळ कुणी भेटलं तर हाय हॅलो करायला काय व्हायचं पदार्थ, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावरती तो खरंच चांगला आहे की नाही ते कळतं. ते म्हणतात की कसं आहे तर अध्यात्म विद्यानाम प्रधानम तत् कथाश्रयम शास्त्रम सत्शास्त्रमिते उच्यते तद विचारणा. लिहिलंय व्यासांनी, यांनी आपल्या वशिष्ठांनी जरी लिहिलं असलं तरी गीतेचे बरेचसे श्लोकांचा अर्ध चरण याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे नेमकं कधी लिहिलं आणि काय लिहिलं ते सांगता येईल. म्हणजे काळ काढायची पद्धत अशी की इतर ग्रंथांचे रेफरन्सेस आले ते ग्रंथ त्याच्या पूर्वी लिहिलेले असतात. त्यामुळे गीतेनंतरचा हा एवढं तरी नक्की. म्हणजे गीतेनंतरचं कसं काय राम आणि म्हटलं तर काय झालं ग, लिहिताना मी तसं लिहिलं ना. संशोधन करताना हे बघत नाही ना. संशोधन करताना आपण काळ, आता याच्यात जर गीता आली तर गीता आधी सांगितली द्वापर युगामध्ये, रामायण त्याच्या आधी त्रेतायुगात झालेलं आहे. मग गीतेतले श्लोक इथं कशा आले? गीतानंतरचे नाही. हा, रामायणानंतरची गीता आहे ना. तेच मी विचारते कसं काय नाही येतं, पण हे स्कॉलर लोक ना असं करतात. किंवा असं होईल की ह्याचा अभ्यास गीतेचा अभ्यास करून असेल की नाही तसं नाही. संशोधन करताना काळ जेव्हा आम्ही ठरवतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मागच्या ग्रंथाचे जर रेफरन्स आले असतील तर हा त्याच्यानंतरचा एवढं नक्की. जरी योग वासिष्ठ असलं तरी आता मी एखादं लिहू शकते ना, किंवा रामाने हे असं बोलले सगळे संदर्भ घेऊन, याचा अर्थ काही मी त्यावेळेला होते असं नाही ना, किंवा नंतर सुद्धा लिहिता येईल. म्हणून हा ग्रंथ अलीकडे आणतात ते 4-5व्या शतकात स्कॉलर लोक जेव्हा हे ठरवतात
त्या ग्रंथाचे संदर्भ सगळे बघावे लागतात. हे असं आहे. आता आपण वसिष्ठ रामाचा संवाद आहे हे आणि वाल्मिकीच्या याच्यात थोडासा कुठेतरी उल्लेख असेल त्याच्याही आधारावरती असू शकतं ना. त्यातच लिहिलेला आहे असं नाही, त्यातला भाग नाहीच आहे. खूप हे ठरवावं लागतं कुठल्या काळातलं आहे. कारण काय होतं, आपल्याकडे मी हा ग्रंथ लिहिला असं म्हणायची पद्धत कधीच नव्हती ना. म्हणजे जसं म्हणलं आता राजा भोजाने समरांगण सूत्रधार ग्रंथ लिहिला असं म्हणतात. आम्ही त्याचं जे भाषांतर केलंय तर ते राजा भोजाचं नावे येतो ग्रंथ. पण राजा भोज हा काही स्थपती होता का? नव्हता की नाही. मस्त जो इंजिनियर नाही, सिव्हिल इंजिनियर, तो कसा लिहिल? त्याच्या दरबारातले लोक लिहितात पण आपल्या राजाच्या नावाने प्रकाशित करतात असं असतं. त्यामुळे आपल्याकडे स्वतःचं नाव लिहायची पद्धत नाही शक्य. जुन्या ग्रंथात तर नाही. आता लक्ष्मीनंतर कोणी लिहिला काही माहिती नाही, पण त्याच्यातले संदर्भ येतात त्यावरून माणसं म्हणायचं की हे यजुर्वेदी असतील, हे दक्षिणेकडचे असतील, कारण तिथले आचार विचार काहीतरी त्याच्यामध्ये येतं. संशोधन हा फार किचकट प्रकार आहे. खूप त्याच्यामध्ये करावं लागतं. एकनाथांनी ज्ञानेश्वरी कशी सिद्ध केली त्यांचं त्यांना माहिती. तेव्हा तर काही लायब्ररीज नव्हत्या. किती जणांच्याकडच्या प्रती बघितल्या असतील, कोणा त्यांनी भाषेची तुलना केली असेल की ही ओवी ज्ञानेश्वरांची असणार नाही हे त्यांनी पक्क केलं असेल. त्यामुळे प्रक्षिप्त ओव्या ज्या असतील त्या त्यांनी काढून टाकल्या असतील. पण नाथांना किती अभ्यास करावा लागला असेल, कल्पना सुद्धा येत नाही आपल्याला त्याची. आणि एवढं करून पुन्हा शुद्ध अशुद्ध बरोबर आहे की नाही बघायला तिथं गेले. मूळ प्रत ज्ञानेश्वरांजवळ होती ना समाधीच्या ठिकाणी. म्हणजे एवढं त्यांनी अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा, तेव्हा त्यांची शुद्ध. आणि पुन्हा लिहिलं की आता ह्याच्यावर कोणी ओव्या घालू नका, नाहीतर अमृतांची ताटी नरोटी ठेवली असं झालं की कोणी आता याच्यामध्ये दुसऱ्या ओव्या घालू नका. तेवढ्या कष्टाने त्यांनी सिद्ध केली. म्हणजे संशोधन काय करायचं थोडं अवघडच पडतं सगळं. तर ते पुढे म्हटलं त्याने. आता हे गीतेतला अजून एक श्लोक आलाय बघा की आध्यात्मिक जे लोक असतात तर ते सगळ्या विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे. आणि अध्यात्मविषयक कथा त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असतात त्याला सत्शास्त्र म्हणायचं. अध्यात्म विद्येचा जे अभ्यास करतात आणि त्यात जे निपुण आहेत त्याला सत्पुरुष म्हणायचं. आणि अध्यात्माच्या कथा ज्या ग्रंथामध्ये आल्या त्याला सत्शास्त्र म्हणायचं अशी व्याख्या त्यांनी केली. पुढे असं म्हणलंय की कसे असतात ते. तत्चित्ता तद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत च तद्नित्यम तुष्यंती च रमंती च. हे सुद्धा गीतेमधलं आहे की त्यांच्या विचारात निरंतर परमात्माविषयक विचार असतो. इंद्रियांचा व्यवहार सुद्धा परमात्माच असतो. आणि जसं तुकाराम महाराजांचे की सगळे अवघे जन विठ्ठल रूप त्यांना दिसतात तसं त्यांचा व्यवहार सुद्धा तसाच असतो. आणि त्यांच्या संभाषणाचा विषय पण परमात्मा असाच असतो. तेव्हा हे मिथ्या ज्ञान जे आपलं आता आहे ते काढून टाकायचं. म्हणजे त्याला भवरोग असं म्हटलेलं आहे. तर हा तुम्ही काढून टाका मनातून किंवा हे थोड्या काळापूर्वी आहे, हे आपलं खरं रूप नाही. फार दिवस काही आपल्याला हे नाटक करायचं नाहीये. आपला रोल झाला की एक्झिट घ्यायची. त्यामुळे फार रडू नका, त्या भूमिकेमध्ये अडकू नका. करा चांगली, नाटकच करायचं तर चांगलं करा, पण अडकू नका, गुंतू नका. आपलं स्वरूप वेगळं आहे हे लक्षात घ्या. अवघड आहे प्रत्यक्षात आणणं, अवघड आहे. कारण आपण इतके गुंतलेलो असतो. एखाद्या भांड्यात सुद्धा जीव असतात, ते नाही सापडलं तर सेंट पडत तेव्हा असं अवघड आहे. पण निदान अभ्यास करायला तरी हरकत नाही. म्हणून ते काय म्हणतात की आत्मस्वरूप सांगणाऱ्या श्रुतीमधल्या सिद्धांताचं श्रवण मनन सारखं करायला पाहिजे. आणि मग आपली वृत्ती तदाकार बनते आणि तो आशय बुद्धी धारण करू शकते. आणि मग तो माणूस ब्रह्मवेत्ता होतो. म्हणजे होऊ शकतो आपण, नाही असं नाही. आता आपण पुढचं बघतोय. ह्या ग्रंथाला आता सुरू होणार आहे. हा काय नाव आहे ह्या ग्रंथाचं आणि का तसं म्हणजे हे आता सांगणार. योग वासिष्ठ म्हणजे काय आहे तर राम म्हणतो
की आत्मज्ञान प्रबोधाय शास्त्रम शास्त्रविदांवर किम नाम तत् प्रधानम स्यात् यस्मिन् ज्ञाते न शोच्यते. राम म्हणतो की शास्त्र जाणणाऱ्या तत्वज्ञानी पुरुषामध्ये श्रेष्ठ अशा भगवान वसिष्ठ आत्मस्वरूपाचा बोध देणारे असे कोणते मुख्य सर्वोत्तम शास्त्र आहे की जे जाणले असता शोकातून आपण पलीकडे जाऊ, शोकातीत अवस्था आपल्याला प्राप्त होईल. आता ते सांगतात की हे महाबुद्धिमान रामा, आत्मज्ञानासंबंधी हा महानारायण नावाचा ग्रंथ मी तुला सांगत आहे. आता आले ना मनाला तेल किती घातलंय बघा. आपली तयारी केली. हा, हे तत्वविवेचन सर्वश्रेष्ठ आहे. सर्व आध्यात्मिक वाङ्मयामध्ये हे अपूर्व आणि सारभूत असं आहे. जीवन मुक्तीचा अक्षय सुख यांनी प्राप्त होतं असं हे परम पावन ज्ञान भांडार आहे. समस्त विज्ञान शास्त्राचा कोश, लौकिक व अलौकिक अनुभव शास्त्राचा समावेशक, सर्व समावेशक कोश म्हणजे हे वसिष्ठ रामायण किंवा हा योग वासिष्ठ ग्रंथ आहे. सिद्धांत आणि दृष्टांत भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि ते तुला इतरत्र कुठे सापडणार नाहीत. पण मी म्हटलं तसं याच्या आधारावर ज्ञानेश्वरीमध्ये राजपुरामध्ये भरपूर सिद्धांत आणि दृष्टांत जे आले ती योग वासिष्ठाचे आहे. तेव्हा हे नेहमी वाचावं, त्याचा अभ्यास करावा म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या त्याच्या ज्ञानाचा उदय होईल. आता ही रीत काय म्हणून सांगतो. ह्या वासना, शुभ वासना दृढ करण्यासाठी आत्मप्राप्तीच्या प्रयत्नांना जगदव्यापी ईश्वरी शक्ती म्हणजे नियती अनुकूलच असते हे ध्यानात ठेवा. दैव नाही, दैव आणि नियतीमध्ये फरक केला. नियती म्हणजे जगाचं नियंत्रण करणारी शक्ती, दैव म्हणजे आपलं कर्म पूर्वजन्म. तर नियती अनुकूल असते असे, कारण त्याची मूळची इच्छा अशी की मनुष्याने आपलं आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यावं, त्यामुळे नियती अनुकूल असते आणि सर्व कर्मामध्ये ती विद्यमान आहे. तेव्हा नियतीचा अडथळा येईल असं कोणी विरुद्ध असेल असं मानू नका. नशिबात नाही म्हणा फार, पण नियती नाही असं नाही. नियतीचं राहण्याचं, नियती म्हणजे जगाचं नियंत्रण करणारी शक्ती जिच्या हातात आहे ती नियती. आणि दैव म्हणजे नशीब, दैव म्हणजे आपलं पूर्वजन्मीचं कर्म. आता हे कसं ऐकायचं हे त्यांनी आधी महत्वाचं सांगितलेलं आहे. कसं ऐकायचं, मनः समरसं कृत्वा, मन एकाग्र शांत असं करा. त्याच्यात कर्म उपासना ज्ञान ते सगळं येणार आहे. म्हणून याला मोक्षोपाय संहिता किंवा मोक्ष कथा असं म्हणतात. म्हणजे काय काय नाव आहे, वसिष्ठ रामायण, महारामायण, मोक्षोपाय संहिता आणि मोक्ष कथा. तेव्हा आता ब्रह्मदेव आणि वसिष्ठ, आता सांगणारे जे वसिष्ठ आहेत त्यांची माहिती पाहिजे ना, त्यांचा परिचय करून दिला पाहिजे. मग त्याचा परिचय ना बघा. आता हे जे तत्वज्ञान आहे ते जगतपित्या ब्रह्मदेवाला आणि त्याच्यापासून मला प्राप्त झालं, वसिष्ठाला मिळालं. ते असं झालं की या अविनाशी आणि या अनंत कल्पातीत विस्ताराला आधारभूत असलेलं आत्मतत्व ज्ञान रूपाने आपल्याला दिसतं आणि सर्वव्यापी अविनाशी आणि चिदाकाश स्वरूप आहे. तुला त्याचं एक श्लोक सांगते मी, मगाशी म्हटलं पण काढून ठेवलं श्लोक. हे बघा, हा 22वा आहे, सर्ग आहे 3रा, प्रकरण 3रं आहे, त्यातले सर्ग आहेत ग वेगवेगळे. तुझ्या ह्याच्यात 8वा 9वा असेल बघ. तो सर्ग 8-9 असं लिहिलेलं आहे. मग त्याच्यामधला 22वा श्लोक आहे आता मी सांगितलेला. या अनंत म्हणजे या अविनाशी आणि चिदाकाश रूप असं आत्मतत्व आहे आणि ते सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आहे. सागराच्या जलराशीवर एखादा तरंग उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे या आत्मतत्वावर मायेच्या स्पर्धामुळे भगवान विष्णू उत्पन्न झाला आणि विष्णूच्या हृदय कमलातील मध्यकर्णिका म्हणजे सुमेरू पर्वत, त्याच्या विस्तारलेल्या पाकळ्या असं ते महाविष्णूंचे दिव्य हृदय कमल, त्याच्यात ब्रह्मदेवाचा जन्म.
आता हे मानस आहे सगळं. आपल्याला फोटो दाखवतात तसं नाभीतून कमळ बाहेर येऊन ते आपल्या पुराणातले चित्र काढायची पद्धत आहे कळावं म्हणून. पण ऍक्च्युली हृदय कमळात मानस संकल्पाने ब्रह्मदेवाचा जन्म झाला असं. आणि मग ते त्यांना ब्रह्मदेवापासून मग पुढे त्यांनी सृष्टीसाठी जम्बूद्वीपस्य कोणेस्मिन् वर्षे भारत नामनी ससर्ज जन सर्ग उभम ही अधिव्याधी परिकृतम. जम्बूद्वीपाच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या भारतवर्षामध्ये त्यांनी मानव वंश उत्पन्न केला. आता माणसाचं जीवन सुखाचं ठेवलं नाही ब्रह्मदेवाने. रोग आणि दुःखाने पिडलेलं, क्षणिक लाभ आणि क्षणिक हानी असं. आणि मग ते सगळं बघितलं ब्रह्मदेवालाच वाईट वाटतं की अशी कशी प्रजा निर्माण केली. पण आता यांना आपण सोडवायचं कसं ना. निर्माण तर केलं तसं, सोडवणार कसं. मग त्यांनी ते चिंतन केलं. त्याच्यामध्ये ते 27वा श्लोक आहे बघ सापडत असेल, पण तीच कथा आहे. श्लोक नाहीच इथे, पण इथे दिसलंय ते की जम्बूद्वीप वगैरे सगळं आहे. बरोबर. पण त्यांनी ते चिंतन करून त्याच्यामध्ये काय विचार केला, तप धर्म दान आणि सत्य आणि तीर्थ ही या उपायांची त्यांनी निर्मिती केली. भागवतामध्ये सांगितलं की 4 पायावर धर्म उभारते. 4 पाय हे तप धर्म दान आणि सत्य. तर युगामध्ये फक्त दान आहे, बाकी काही नाही. सत्य नाही, तप नाही, धर्म पडला. मग तेवढ्याने त्याचं दुःख जाईल का असं वाटलं, म्हणून त्यांनी मोक्ष निर्माण केला. म्हणजे मोक्ष म्हणजे याच्यातून सुटणार, कशी सुटका करायची ते. आणि मग त्यांनी मानस संकल्पना केली. आणखीन त्याच्यातून त्यांनी वसिष्ठाला उत्पन्न केलं. वसिष्ठ हे मानसपुत्र. आता इथे त्याने असं सांगितलंय, पण वसिष्ठ आणि अगस्ती हे कुंभातून निर्माण झाले अशी कथा आहे. कुंभोद्भव म्हणतात त्याला. अश्विनी कुमार दोघांचं जे वीर्य होतं ते त्याच्यापासून ते कुंभामध्ये मिळतात. आणि त्यातून अगस्ती आणि वसिष्ठ. पण अगस्ती थोडे बुटके झाले ट्विन्स मध्ये आणि हे मोठे आहेत. अगस्ती छोटे झाले असं म्हणतात. पण इथं त्यांनी मानसपुत्र झाला. आणि कसे आले, कसा आलो मी, तर मी कमंडलू घेऊन उभा राहिलो आणि त्यांनी मला उत्तर दिशेच्या कमलदलावर बसवले. आणि मग ते म्हणाले की मुलांच्या घरामध्ये जसा कलंक तसा तुझ्या चित्तामध्ये किंचित काळ अज्ञानाचा कलंक निर्माण होईल. म्हणजे त्याला त्यांनी जाणून बुजून अज्ञानी केलं. का तर त्याला मग उपाय सांगायचा, मग तो उपाय करेल, स्वतः करून बघेल, मग इतरांना शिकवेल. म्हणजे काही वेळेला मुद्दाम आपल्याला त्रास द्यायचा, का तर काहीतरी शिकलं पाहिजे. या त्रासातून शिकून घे. परिस्थिती शिकवते आपल्याला, तसं ते आपण म्हणायचं किंवा आपल्या शिकणार. तर मग असं झाल्याबरोबर ते शाप दिल्यासारखं झालं ना. मग त्यांना स्वतःचा विसर पडला की आपण आत्मज्ञानी आहोत वगैरे असं. आणि मग ते दुःखामध्ये बसले की आता काय करायचं आपण असं. तर मग त्यांनी त्यांना बोध केला की मी तुला का अज्ञानी केलं, कशासाठी झालं, त्याचा बोध केला. मग ते म्हणतात की मग माझी बुद्धी जागेवर आली. तर ते म्हणाले की बाळा, शाप देऊन मी तुझ्या ठिकाणी अज्ञान उत्पन्न केले आणि तुला प्रश्न करायला लावला. याचा हेतू असा की तुझे ज्ञान पक्के करावे. मळकट सोनं ज्याप्रमाणे अग्नीत टाकलं की त्यातलं हीण निघून जातं आणि पुन्हा ते चकाकू लागतं, तसं तुला स्वतःच्या स्वरूपामध्ये पुन्हा चकाकता येईल. म्हणून तुझा अज्ञान नष्ट झाला. आता तू अज्ञानी माणसाला उपदेश करू शकतोस, कारण तुला माहिती आहे अज्ञान काय. नाही तर तुला जर अनुभवच नसेल अज्ञानाचा तर तू दुसऱ्यांचा अज्ञान कसं जाणणार. राजाला दिवाळी ठाऊकच नाही म्हणतात तसं. दिवाळी काय, मग गरीबाला ठीक आहे, कपडे घेतले, चकल्या करंज्या खाल्ल्या. राजाकडे काय रोज असते, त्याला दिवाळी कशी काढणार.
तसं जो माणूस आत्मज्ञानीच आहे त्याला अज्ञान कसं करणार, त्यातलं दुःख कसं करणार, म्हणून त्याचा आधी अनुभव दिला. म्हणजे purposely केलं ते. आणि मग आता तू तयार आहेस, कारण माहिती पाहिजे ना अज्ञान काय आहे. म्हणून तुला मी आता तू त्यांना ज्ञानोपदेश कर, म्हणजे अज्ञान आणि ज्ञान दोन्हीची कल्पना तुला आली. मग काय करशील तर चांगली कर्म पद्धती शिकव, क्रमाक्रमाने ज्ञानाचा उपदेश कर, आणि बुद्धिमान विवेकशील वैराग्य संपन्न असतील त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार ज्ञानाचा त्या प्रकारे सांगतात. मग त्यानुसार इह राघव तिष्ठामी यावत भूत परंपरा, तोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर प्राण्यांचे अस्तित्व आहे आणि ज्ञाना वाचून तळमळणारे अज्ञानी जीव आहेत, तोपर्यंत मीही या भूतलावर काम करत राहील, असं वसिष्ठ रामाला सांगितलं. जम्बूद्वीप म्हणजे आता काय समजायचं आपण? आताही जम्बूद्वीपच म्हणतो आपल्या शास्त्राप्रमाणे, कारण आपला संकल्प तसा करतो. पूजा सांगताना आपण जम्बूद्वीपे, भारतवर्षे, भरतखंडे, मग गोदावरीचा किंवा नर्मदेचा पश्चिम किंवा दक्षिण तीर, खाली दक्षिणेकडे कावेरी. जी 5 द्वीप होती ना, लक्षद्वीप, देवी भागवतात आहेत, त्यातलं एक जम्बूद्वीप आहे. नाव आहे ती वेगवेगळ्या खंडांची त्यावेळेस. आता आशिया खंड, युरोप खंड, अमेरिका खंड म्हणतो ना, तस क्षेत्राचं नाव आहे. कर्तव्यमस्ती न मम इह किंचिदैव, मला खरतर काहीही कर्तव्य नाही, पण अज्ञानी लोकांच्यासाठी मी आता राहिलेलं आहे, तर मी हे कार्य करत राहणार. त्याच्या व्यतिरिक्त मी काही दुसरं करणार नाही. मी पण बाह्यता कर्म करतोय असं दिसत असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थाने मी काही काम करत नाही, कारण मला एक काम ब्रह्मदेवाने दिलंय ते मी करतो. माझ्यासाठी मला काही नको. त्यामुळे ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सनत कुमार, नारद यांना पण त्यांनी पाठवलं. मग सत्ययुग संपले, पुण्यक्रिया गेल्या, आणि मग तेव्हा क्रियाकर्म विधानार्थ मर्यादा नियमाचे पृथक देश विभागेनं भूपाला परिकल्पिता. मग त्यांनी कर्माचे नियम तयार केले की लोक आता नीट वागेनात म्हणल्यावर नियम करावे लागले. मग त्यांनी सगळे मर्यादा, नियम, आचारशास्त्र सगळं तयार केलं. राजे लोकांची नियुक्ती केली, वेदानुसार धर्मशास्त्र यज्ञविधान निर्माण केलं आणि सृष्टीक्रम नीट चालेल अशी व्यवस्था केली. पण राजे लोक सुखविलासात दंगल, त्यांना सगळं मिळाल्यामुळे, आणि त्यामुळे दैन्यावस्था सगळ्यांनाच आली, राजालाही आली, प्रजेला आली. तेव्हा मग ही विद्या मी राजांना शिकवली, म्हणून हिला राजविद्या राजविद्या म्हणतात गीतेवर. मग त्यांनी रामाच्या वैराग्याची स्तुती केली. अजून तरी सुरुवात व्हायचीच आहे ज्ञानाला. आता त्यांनी वैराग्य त्याचं कसं होतं ते त्यांनी सांगितलं की तुझं मुळातच तू वैराग्यशील आहेस, तुला काही मोह जायचंय कसला. तर त्यामुळे आता तुला इंद्रियांचा वेग आवरून, थंडी वारावून, पाऊस सगळं सहन करायचं असेल तर ज्ञानामध्ये तू स्थिर राहिलं पाहिजे, कारण हे होतच राहणार आहे ना. ते गीतेमध्ये तरी तेच सांगितलं ना की तान तितिक्षस्व भारत, येणारे जाणारे आहेत. थंडी आहे, कधी ऊन असेल, कधी वारा असेल, कधी पाऊस असेल, कधी आरोग्य असेल, कधी रोग असेल, कुठली जी काही चांगली वाईट सगळी परिस्थिती असेल ती सहन करा. पण ती केव्हा सहन करता येईल? ज्ञान प्राप्त झालं तर. हे माझं रूपच नाही म्हणल्यानंतर नाटकच आहे, मग नाटकात झालेलं दुःख थोडं खरं असतं किंवा स्वप्नात झालेलं दुःख थोडं खरं असतं. म्हणून अध्यात्मामध्ये नेहमी उदाहरण देतात ना, एक राजा असतो आणि त्याला स्वप्न पडतं की आपण सगळे कपडे फटके आहेत आणि हातात आपण अन्न मागायला गेलोय आणि ते आपण गेलो ते सगळं संपलं, आपल्याला काहीच मिळालं नाही, असं स्वप्न पडलं. आता ते तात्पुरतं खरं होतं ना, स्वप्नापुरतं. जागा झालं तर काय राजाच असतो, सगळंच असतं त्याला. तसं उदाहरण देतात की आपल्या कल्पनेमध्ये सगळा संसार असतो, पण तो काढून टाकलं की काय नसतं. मनाचा पटू फाटे मग तेथे काय उरे माऊलीने सांगितलं.
मनाच्या पडद्यावरती हे सगळं चित्र उठत असतं, पण तोच जर तुम्ही काढूनच टाकला ते चित्र कशावर उठणार आहे? म्हणजे एक ओवी तुम्हाला समजायची असेल तर अनेक ग्रंथांची माहिती लागते, खूप रेफरन्सेस पाठीमागे असतात, म्हणून ते बिटवीन द लाईन्स असतं ना, ते समजावं लागतं शास्त्राचं, म्हणून खूप अभ्यास लागतो. असं त्याने म्हणलंय की नाही, तुमचं एकदा ज्ञान तुम्हाला झालं ना की मग ठीक आहे, हे स्वप्नवत आहे, थोड्या दिवसासाठी आहे, सहन करा, त्या सोडून सगळ्यांना कुठं पण आंदोलन ठेवताय मनात, मग ते सहन करतात. पण ज्ञान असेल तर आपल्यासारख्याला ते जबरदस्ती मनाला हे करावं लागतं की जाऊ दे, आपल्याला आहे, आपल्याला असं आलंय तर काय करणार. तेव्हा असं आता ह्याचं पथ्य काय आहे तर जिज्ञासू प्रश्न करता आणि तत्वज्ञानी बघता, याच्यामधले काही पथ्य आहेत आणि काही निषिद्ध आहेत. नाही कोणाला नाही सांगू, कोणाला काय उपयोग नसतो ना, काही लोकांना शास्त्र सांगू नाही काय उपयोग, कशाला ब्रह्मज्ञान सांगताय म्हणतात मला, सरळ म्हणतात, म्हणजे हिणवतातच. आणि आपण काहीतरी केलं समजा आणि म्हटलं तर स्वतः काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. मी ऐकलेलेच सगळे शब्द, हो सगळे शब्द ऐकले. तर माणूस शेवटी आपण आपल्या स्वभावाप्रमाणे काहीतरी करणारच ना, मग लगेच तयारच. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असं काही म्हणा, आम्ही पाषाण एवढं तरी तुम्हाला कळलं नाही नशीब, आणि पाषाणातून देव होऊ शकतो, मूर्ती घडू शकते. पण सगळे प्रकार संसारात असल्यामुळे, मी जर संन्यासीच असते तर हा काही अनुभव आला नसता. हो ना, संसारात असल्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या प्रकारचे नातेवाईक, सगळ्या प्रकारचे अनुभव समृद्ध आहे एकदम. आता काही वाटत नाही कशात, जे आपल्याला करायचंय ते करायचं. हा, आपण काय वाईट करत नाही, चांगलेच करतो. तेव्हा त्याचे नियम दिलेत त्यांनी की शहाण्या माणसाने तत्वज्ञान करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा आणि अध्यात्म ग्रंथाचे मर्म जाणणाऱ्या तत्वज्ञानी पुरुषापुढे नम्र होऊन त्याला ज्ञान संबंधाने प्रश्न करावा. आता ज्ञानाचं सार प्राप्त होतं, पण त्याच्यामधलं पथ्य आणि निषिद्ध प्रकार आहेत. अतात्विक म्हणजे भरमसाठ आणि विषय सोडून वटवट करणाऱ्या माणसाला तो जो तत्वज्ञानाचा प्रश्न करेल त्याच्या इतका मूर्ख मनुष्य कुणी नाही. म्हणजे उगाच अननेसेसरी प्रश्न विचारायचे काहीतरी रस्त्याने जातो, तर मला ज्ञानेश्वरीची ओवी सांगावा, देखील जागा आहे. दुंडा महाराज देगलूरकर होते ना, त्यांना एकदा असं विठ्ठलाची प्रदक्षिणा घालताना असंच एका माणसाने काहीतरी ज्ञानेश्वरीतला प्रश्न विचारला. तर ते म्हणाले, मी जेव्हा गादीवर बसतो त्यावेळेला तू हार पेढे घेऊन ये, मग मला प्रश्न विचार, मग मी तुला उत्तर देईन. म्हणजे कुठं काय विचारावं काय, त्याला माणसाला तिथं ज्ञानेश्वरी सांगत काय होते का, ती काही जागा आहे ज्ञानेश्वरी सांगायची आणि आजूबाजूला. तेव्हा तुम्ही ज्याला आशय कळेल, ज्याला बौद्धिक कुवत आहे आणि जो आपल्या वृत्ती बदलायची इच्छा करतो आहे, अशाला तू म्हणजे अशाला हे ज्ञान सांगायचं. तेव्हा तुला मी काय सांगणार आहे, तर तू अर्थाचं रहस्य जाणणार आहेस, गुणग्रहण करणार आहेस, कुशल प्रश्न करता आहेस, तर तुझ्या समोर प्रमाणाला धरून आणि बुद्धीला पटेल अशा रीतीने तुझं समाधान करू शकेल असा मी म्हणत आहे. माझी कपॅसिटी आहे, पण ऐकणाऱ्याची कपॅसिटी तशी पाहिजे आणि त्याला पटलं पाहिजे. हा पटलं पाहिजे, त्याला ज्ञान घेण्याची इच्छा पाहिजे आणि योग्य प्रश्न विचारायला पाहिजे, इच्छा पाहिजे आणि प्रश्न सुद्धा त्याला योग्य विचारता आले पाहिजे. सगळंच आहे ना ते. तेव्हा तू आणि मी आता योग्य आहे हे संवाद करायला. आता मी तुला जे सांगणार आहे त्याच्यामध्ये सिद्धांत आणि दृष्टांत भरपूर येणार आहेत, आधीच सांगितलं त्याने, ऐकायची तयारी तेव्हा. आता ते सुरुवात करतात की मोक्षाची 4 द्वारपाल आहेत.